स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या टिप्स. डाळ किंवा तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरिता त्यात कडुलिंबाचा पाला घाला किंवा तांदूळास बोरिक पावडर लावून मग भरा. नंबर 2. दुधाला विरजण लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी, दही घट्ट होते. नंबर 3. भाज्यामध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह म्हणजेच आयरन टिकण्यास मदत होते. नंबर 4. भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटुक किंवा 2 चमचे दही घातल्यास तर भेंडीचीच भाजी चिकट होत नाही. नंबर 5. पुऱ्यांसाठी कणिक मळवताना जर कणकेत चिमूटभर साखर घातलं तर पुऱ्या चांगल्या वेळ फुगलेल्या राहतात. रात्री छोले भिजत घालताना जर त्यात मूठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात. किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात. कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात. गाजर, टोमॅटो, काकडी, बीट, मुळा अशा भाज्या जून मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या आणि टवटवीत राहतात. कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्यासाठी थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण 1 आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहतात. हे पाणी दररोज बदलावे.